सर्वांना नमस्कार. आजचा एपिसोड खूप मजेशीर आहे आणि सगळ्यांनी आपली आपली पोटं धरून ठेवा. ओके. तर राणी आणि रोहित भाऊबीज करण्यासाठी तिच्या माहेरी गेले होते आणि रोहित रूममध्ये कपडे बदलत असताना राणी बाहेर का आली असा प्रश्न आईला पडला आणि आई नाराज झाली. आणि राणीच्या लक्षात आलं की आई का नाराज आहे. त्यात दरवाजाची कडीसुद्धा तुटली होती आणि रोहित म्हणाला, राणी अगं या दरवाजाला कडीसुद्धा नाही, आता कसं झोपणार. आणि राणी म्हणाली, त्याचं तोंड दाबून, सर हळू बोला, आधीच मगाशी तुमचं मोठ्यानं ओरडून बोलणं आईनं ऐकलं आणि तुमच्या एका बेडरूम इतकंसुद्धा आमचं घर नाही हो, त्यामुळे हळू बोललं तरी ऐकायला येतं आणि आता आपल्याला एकाच बेडवर झोपावं लागेल बहुतेक. तसा रोहित हादरला आणि म्हणाला, मी आणि एका बेडवर तुझ्यासोबत? नाही नाही राणी, हे शक्य नाही, मी हे करणार नाही. आणि राणी म्हणाली, सर आता दुसरा पर्याय आहे का? इथे जर आपण खाली वर झोपलो आणि दरवाजा उघडाच असणार आणि ते आईनं बघितलं तर माझ्या आईला किती वाईट वाटेल. आणि रोहित म्हणाला, राणी काय वाटायचं ते वाटू दे तुझ्या आईला, पण मी नाही बाबा, मी तुझ्यासोबत बेड शेअर करणार नाही आणि झोपणारसुद्धा नाही. माझा तुला झोपेमध्ये टच झाला तर? आणि तुला चालणार नाही ना ते? राणी म्हणाली, सर आता आपण एकमेकांना टच करतो ना, काय नाही होणार, सवय झाली आता तुमच्या टचची. आणि रोहित त्याचा आवंढा गिळत म्हणाला, नाही नाही, आणि टचपेक्षा आणखीन थोडं पुढं काही झालं तर? नको, रिस्क नको. राणी म्हणाली, सर तुम्ही मॅच्युअर आहात, मी सुद्धा मॅच्युअर आहे, असं कसं काही पण होईल हो मनात असल्याशिवाय? जर आपल्या मनातच काही नसेल ना तर काही होणार नाही. सर निदान आईची झोप लागेपर्यंत तरी आपल्याला एकत्र झोपावं लागेल आणि ना एक रात्र कसं तरी ॲडजस्ट करा ना, रोज रोज थोडीच हे करायचे. आणि रोहित मला, राणी मी इथे राहायचं ॲडजस्ट केलं, पण एकत्र झोपायचं नाही ॲडजस्ट करणार. त्यापेक्षा तू एक काम कर, मी इथं झोपतो, तू जा ना तुझ्या आईसोबत, आजच्या रात्री झोप ना, आईशी तुझ्या गप्पा मार आणि म्हण, आई मला तुझी फार आठवण येते, आणि झोप तिकडंच बरं का. आणि आता राणी तिची इकडे लग्नाची फिलॉसॉफी सांगत म्हणाली, सर अहो नवीन लग्न झालेली जोडपी एकमेकांना सोडून झोपत नाहीत, तुम्हाला इतकं माहीत असतं ना, नवीन लग्न झाल्यावर काय काय असतं, हे असतं ते असतं. मग तुमच्या घरी तर मला सारखं सांगत असतात आणि ते सगळं करताना तुम्ही नवीन जोडपी करतात ती, मग हे कसं काय माहीत नाही. आणि हे बघा, तुमच्या घरच्यांना चांगलं वाटावं, त्यांचं मन राखावं म्हणून तुम्ही माझ्याकडून काय काय करून घेता की नाही? मग माझ्या आईला असंच काळजीत राहू द्या का आपल्या नात्याविषयी शंका घेऊन? ते काही नाही, आपण एकत्र बेडवर झोपूया म्हणजे झोपूया, हवं तर तुम्ही तोंड खाली घाला आणि माझं तोंड वर राहील. आणि आता रोहित म्हणाला, यार ही काय मुसीबत आहे. राणी त्यापेक्षा मी ना माझ्या घरी जातो, आपलं घर जास्त दूर नाही, मी चाललो. असं म्हणून तो निघाला. इतक्यात राणीनं त्याला पकडलं आणि म्हणाले, अहो जाताय कुठं? तुम्हाला खरंच माझ्या घरच्यांची काळजी नाही का? सर तुम्ही खूप स्वार्थी वाटताय बरं का. स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्याकडून काय काय करून घेता, मला कुठे कुठे टच करता. काल पण माझ्या पोटाला टच केला, मी गरोदर आहे. खोटं कळलं तर तुम्ही तुमच्या घराण्याची किती काळजी केली, आणि त्या दिवशी नशेत तर कसले कसले घाणेरडे विषय काढले, मी बोलले का काहीतरी? असं राणी अल्लडपणात गाल फुगवून म्हणाली. आणि आता रोहितला शंका आली आणि म्हणाला, राणी आता बोल, आता खरं बोललीस ना तू, मग सांग मला मी त्या दिवशी काय केलं. नक्कीच मला डाऊट येतो की मी काहीतरी नशेत वेडं वाकडं केलं आहे, सांग मी काय बोललो होतो. आणि राणीनं आता डोक्यावर हात मारला आणि जीभ चावली आणि म्हणाली, जाऊ दे ना सर, मी माफ केलं तुम्हाला त्याबद्दल, पण माझं ऐका ना, आत्ता आपण एकत्र झोपूया आईला दिसण्यासाठी. आणि हट्टी रोहितने सुद्धा आता चंग बांधला आणि म्हणाला, याचा अर्थ नक्कीच काहीतरी आहे, तुला इतकं अस्वस्थ आणि अवघडल्यासारखं काय वाटते? आता तू मला खरं खरं सांग, तुला ना तुझ्या आईची शपथ आहे, आणि जर खरं खरं सांगितलंस ना तर झोपेन तुझ्यासोबत एका बेडवर, नाहीतर मी निघालो. आणि राणी आता खूप मोठ्या अडचणीत सापडली आणि म्हणाली, सर खरंच सांगू का? रोहित म्हणाला, हो खरंच सांग, मी चुकलो असेल तर माफी मागतो, तसंही त्याआधी मी खूप वेळा तुझी माफी मागितली आणि सॉरी म्हणालो, पण मी काय बोललो ते मला ऐकू दे. आणि राणीनं आता त्याच्याकडे पाठ फिरवली
डोळे झाकून घेतले आणि म्हणाली, सर तुम्ही ना त्या दिवशी मला डोकं छापायला लावलं. आणि गप्प बसली. आणि रोहित हायसं वाटून म्हणाला, अच्छा फक्त डोकं चेपायला सांगितलं होतं ना, मग हरकत नाही. राणी म्हणाली, थांबा ना सर, अजून पुढे आहे. तसा रोहित अजून घाबरला आणि म्हणाला, आहेच का अजून? बरं बोल काय? आणि राणी पुन्हा डोळे झाकून म्हणाली, सर तुम्ही बुटाचे पाय घेऊन वर झोपलात आणि मी तुमचे बूट काढले. आणि हे ऐकून रोहित पुन्हा रिलॅक्स झाला आणि म्हणाला, हे सुद्धा नॉर्मल आहे. मग झालं ना आता, एवढंच केलं ना मी. आणि आता राणी खरं खरं सांगण्याचा तिसरा प्रयत्न करत म्हणाली, सर त्या दिवशी तुम्ही मला विचारलं की तू ब्रा घालतेस का? आणि हे ऐकलं तसं रोहितनंही त्याच्या कानावर हात ठेवले आणि खूप लाजिरवाणा होऊन म्हणाला, काय हे असलं विचारलं मी? शी बाबा. राणी तो मीच होतो का गं? आणि राणीनं आता त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली, आता मी सगळं विसरले, जाऊ दे ते सगळं, पण प्लीज आत्ताचा हा प्रसंग निभावून नेऊया. आणि रोहित म्हणाला, पण तू मला माफ केलंस ना? आणि राणीनं झुरळ झटकावं तसं म्हणाली, केलं माफ केलं तुम्हाला, आता विषय काढू नका. आणि रोहितला खरंच लाज वाटत होती आणि उगीच ड्रिंक करून आलो, पुन्हा असं करणार नाही असं तो म्हणाला. आणि मग राणी बाहेर गेली. आई समोरून तिनं पाण्याचा तांब्या भरून घेतला आणि म्हणाली, आई अगं यांना रात्री तहान लागते ना, म्हणून पाणी घेतलं. आणि तू येतेस का आमच्यासोबत गप्पा मारायला? ये बेडरूममध्ये, असं ती मुद्दाम म्हणाली, म्हणजे आईला दिसेल ना दोघांच्या 2-2 उशा बेडवर. आणि राणीची आई राणीला थांबवत म्हणाली, राणी एक गोष्ट बोलू का गं? नाही म्हणजे माझ्या मनाचा हा भ्रम आहे की काय मला माहीत नाही, पण मगाशी तू बाहेर का आलीस? रोहित कपडे चेंज करत होते तेव्हा. आणि ते असं का म्हणाले की राणी आता माझं झालं, तू आत ये. राणी कुठले नवरा बायको असे करतात गं? आणि राणी घाबरली आणि म्हणाली, आई अगं आता काय सांगू तुला, आम्ही नवरा बायको असलं तरी रोहित ना याबाबतीत खूप लाजोळ आहेत. आणि ना इतरांच्या घरी तर जास्तच लाजतात. आता आम्ही दोघंही एकाच रूममध्ये असतो, जास्त वेळ तर तुला वाटलं असतं ना अवघडल्यासारखं. याचा विचार त्यांनी केला. ते दुसऱ्यांच्याही मनाचा खूप विचार करतात. तुझं आपलं काहीतरीच. आणि ना आम्ही सकाळी लवकर निघणार आहोत, जेवण आमच्या घरीच करू. आणि काय आहे ना माथेरानला निघालो आहे हनीमूनसाठी. गुड नाईट असं म्हणून राणी आतमध्ये आली आणि दरवाजा ढकलला आणि दरवाजाला कडी नसल्यामुळे फट राहिलीच. आणि त्या फटमधून कधीही कोणीही डोकावून बघू शकलं असतं की दोघे कसे झोपलेत. आणि आता तिनं बघितलं की रोहित खिडकीजवळ उभा होता. त्या बेडवर बसायला सुद्धा तो तयार नव्हता. आणि रोहित काहीतरी बोलणार इतक्यात राणीनं तोंडावर बोट ठेवलं आणि म्हणाली हळूच, आई जागी आहे. रोहित अजूनही खिडकीजवळ उभा होता आणि बेडवर चढण्याची त्याची हिंमत होत नव्हती. आणि आता राणी बेडवर बसली आणि तो खिडकीजवळ उभा होता. असं बराच वेळ झालं. मग तो खिडकीजवळनं बेडकडे आला आणि राणी उठली आणि तो बेडवर बसला. आता ती खिडकीकडे गेली आणि तो बेडकडे आला आणि बसला. आणि असंच बराच वेळ झालं. एक जण उभा, एक जण बसलेला, मग दुसरा बसलेला, पहिला उभा. खिडकी ते बेड, बेड ते खिडकी. आणि दोघं एक साथ बेडवर बसतच नव्हते. शेवटी रोहितलाच काहीतरी आयडिया सुचली आणि असं कुठपर्यंत चालणार म्हणून तो हळूच तिच्या कानात काहीतरी म्हणाला. आणि ते ऐकून राणी घाबरून म्हणाली, नाही नाही सर, असलं काही नको. रोहित म्हणाला, अगं थोडीशी बोलण्याची ॲक्टिंग करायची, फक्त ॲक्टिंग आहे, बोल ना फक्त थोडंसं रोमॅन्टिक, मग सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तुझी आई पण खुश आणि आपणही सुटणार या प्रॉब्लेममधून. आणि मग राणी नाईलाजानं म्हणाली, ठीक आहे. मग आता रोहितनं डोळे झाकून तिचा हात पकडला आणि मुद्दाम तिच्या बांगड्यांचा आवाज केला. तसा बांगड्यांचा आवाज बाहेर आईला ऐकायला गेला. आणि राणी डोळे झाकून मुद्दामच रोमॅन्टिक आवाज काढून म्हणाली, सर हळू ना, दुखतोय माझा हात, झोपा बरं गप्प, हे आपलं घर नाही. आणि रोहित भिंतीकडे तोंड करून राणीकडे न बघता म्हणाला, राणी तुला माहीत आहे ना, मी तुझ्याशिवाय एकही रात्र नाही राहू शकत, म्हणून तर आलो इथं राहायला तुझ्यासोबत. आणि राणी दरवाजालाही कडी का नाही गं? आता मी तुझे कपडे कसे काढू? तसं राणीनं दचकून त्याच्याकडं बघितलं
आणि रडायलाच लागली. आणि रोहितनं तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, फक्त ॲक्टिंग, दुसरा समज करून घेऊ नकोस. आणि राणीनं आता दुसरीकडे बघितलं. फार वाईट तोंड करून म्हणाली, सर्व कपडे काढायची काय गरज आहे, असाच रोमॅन्स करा, कुणीतरी बघेल ना. आणि मग रोहित म्हणाला, राणी रस्सी आहे का गं, म्हणजे आपण दरवाजाच बांधून टाकू कडीला आणि मग रात्रभर टेन्शन नाही, सकाळीच उघडू डायरेक्ट. राणी आय लव्ह यू, दे ना गं रस्सी. आणि राणीला इतकी लाज वाटत होती की त्याच रस्सीनं फास घ्यावा वाटत होता. आणि ती म्हणाली, थांबा कपाटात बघते. आणि सापडून राणीला सापडली परकरची नाडी. आणि रोहितनं त्या नाडीला हात लावताना 100दा विचार केला आणि जोरून पकडावं तसं ती चिमटीत पकडली. त्या नाडीने कशी तरी कडी लाकडी चौकटीला बांधूनच टाकली आणि मोठ्यानं हसून म्हणाला, राणी आय लव्ह यू, झालं काम, चल आता ये जवळ. आणि हे ऐकलं आणि बाहेर राणीच्या आईचे समाधानाने डोळे मिटले. आणि तिलाही तिचे तरुणपणीचे असेच दिवस आठवले, जेव्हा दरवाजाला कडी नसायची, तेव्हा राणीचे बाबासुद्धा असेच करायचे काहीतरी. तसं राणीनं आता आईकडं पटकन तिथली सतरंजी घेतली, जमिनीवर टाकली, उशी घेतली, त्याच्याकडे पाठ करून खांद्यावर पदर घेऊन झोपली. आणि बापरे, आज हे काय केलं आपण, म्हणून मनातल्या मनात रडत होती. आणि इकडे रोहितसुद्धा भिंतीकडे तोंड करून बेडवर झोपला, राणीकडे पाठ करून. आणि मी खरंच राणीला नशेत तसं विचारलं का, असं सारखं वाटून तो पश्चाताप करत होता. मग त्यानं राणीकडे बघितलं की राणी झोपली का, तर आता ती झोपली नव्हती, पण त्याच्याकडे बघतही नव्हती. आणि मग तोही झोपला. आणि सकाळ झाली. तिनं उठल्यानंतर त्याच्याकडे हळूच बघितलं तर तो टी-शर्ट काढून झोपला होता. बहुतेक त्याला कपडे काढून झोपायची सवयच नव्हती. आणि इथे गरमसुद्धा होत असेल इतक्या थंडीतही. मग ती उठून सरळ सगळं जमिनीवरचं उचललं होतं तसं ठेवून दिलं, उशी बेडवर टाकली आणि बाहेर आली. आणि आणि आईकडे बघून लाजली आणि हसली. आणि तिच्या आईनं हळूच दरवाज्यातून बघितलं. अर्धा उघडा रोहित दिसला आणि आई समाधानानं हसली. आणि मग त्यांचं आवरलं, दोघेही निघाले. आणि आई म्हणायची, थांब जेवण करून जा. राणी म्हणायची, नको, पॅकिंग करायची आहे, उद्या आम्हाला निघायचं आहे. मग निघताना रोहितनं तिच्या भावासाठी खाऊसाठी खूप सारे पैसे दिले. आणि राणी म्हणाली, अहो इतके कशाला. आणि रोहित म्हणाला, असू दे, आता याच्यापेक्षा लहान आपल्या फॅमिलीत दुसरं कोणीच नाही. आणि आणखीन एक लहान येऊ शकतं बरं का, जर आपण बाळाचा विचार केला तर, असाही रोहित सावटपणे म्हणाला मुद्दाम आईसमोर. आणि नवरा बायकोचं नातं दाखवून दिलं. आणि राणीला पुन्हा टेन्शन आलं. मग तिच्या आईनं कसा का असेना हलका भारी रोहितला पोशाख केला, त्याचा मान आहे म्हणून राणीला सुद्धा दिवाळीची साडी दिली. आणि आता आईला नमस्कार करून ते निघाले. आणि गाडीमध्ये जाताना राणीला खूप अवघडल्यासारखं होत होतं रात्रीच्या संभाषणाबद्दल. आणि तो म्हणाला, राणी रिलॅक्स, रात गई बात गई. आणि राणी म्हणाली, सर असला डायलॉग मारू नका, घाणेरडा. आणि काय हो, ते कपडे काढण्याचा डायलॉग कशाला बोललात. आणि रोहित थोडा हसला आणि म्हणाला, बेडवर झोपण्यापेक्षा आणि त्या बरापेक्षा तरी बराच होता. आणि म्हणूनच वाचलो आपण एकत्र झोपण्यापासून, कळलं का. आणि म्हणाली राणी, नको ना सर आता तो विषय, पण आता आपण ना 2-4 दिवस माथेरानला रिलॅक्स राहूया, असं रोहित म्हणाला. तिकडं आपल्याला कोणीच ओळखणार नाही आणि बघायला पण नाही. तू तुझ्या मर्जीनं, मी माझ्या मर्जीनं. आणि राणी म्हणाली, आणि सपनाताई, त्या नक्कीच आपल्यावर लक्ष ठेवणार. आणि रोहित म्हणाला, अरे बाप रे, मी तर हा विचारच केला नव्हता. राणी, त्यांच्यापासून सांभाळून बरं का. आणि मला माहीत आहे त्या 24 तास आईसोबत आपण काय करतो हे फोनवर सांगत राहणार. माझं चुकलं, त्यांना वेगळीकडे आणि आपण वेगळीकडे असं झालं होतं. आता एक काम करतो मी ना, आता भांडणच करतो आणि वेगळीकडे जाऊया. राणी म्हणाली, नको, नाहीतर त्यांना वाटेल बायकोनं शिकवलं, त्यापेक्षा काय करायचं ते नाटक करू आणि जाऊ. पण सर, निदान वेगवेगळ्या गाडीमध्ये जाऊया प्लीज, म्हणजे गाडीमध्ये तरी नाटक करायला नको खोटं खोटं. आणि रोहित म्हणाला, ओके. मग ते घरी पोहोचले. सपना लगेच आली होती भाऊबीज करून. आणि जेवण करताना दुपारी राणीला सपना म्हणाली, राणी तुझी पॅकिंग झाली का. आणि राणी म्हणाली, ताई नाही अजून, जेवल्यानंतर करते. आणि जानकी हसून म्हणाली, रोहित काय रे, आणि तू चिडला होता तिच्यावर, ते संपलं का कारण, असं म्हणून जानकी हसली. आता रोहितला कळत नव्हतं की मी तर राणी प्रेग्नंट आहे म्हणून चिडलो होतो आणि आईला तर माहीतही नाही, मग आई कशाबद्दल बोलते.
आणि त्यानं राणीकडे बघितलं आणि राणीनं डोळे मिटवले. याचाच अर्थ राणीनं काहीतरी थाप मारली हे त्यानं ओळखलं. आणि रोहितसुद्धा अंदाजेच म्हणाला, नाही नाही, मी अजूनही चिडलोय तिच्यावर. नॉनसेन्स, हे काय वागणं झालं का? आणि जानकी म्हणाली, मग आता तुम्ही त्याच कारणावरून तिथे जाऊनही भांडणार का? आणि रोहित म्हणाला, हो, बघू, तिथं गेल्यावर मूड बघू आणि तसं वागू. आणि जेवण झालं म्हणून तो उठला. आणि आता जानकीलाच टेन्शन आलं. ही राणी काही रोहितच्या आवडीचे कपडे घेणार नाही आणि रोहित तिथे जाऊन चिडणार तिला त्या जाड्या भाड्या कपड्यात बघून. आणि जानकीनं सपनाला हाताशी धरलं, थेट दुकान गाठलं आणि सपना सारखे सेक्सी शॉर्ट, मलमली आणि झिरझिरीत असे नाईट कपडे घेतले. आणि राणीनं पॅकिंग करून ठेवलीच होती. राणीला संध्याकाळी स्वयंपाकात गुंतवली, बाहेर येऊच दिली नाही. सगळा स्वयंपाक तिच्या गळ्यात घातला. तोपर्यंत सपना जानकीनं राणीची बॅग उचकली आणि कपडे बघितले तर किती जाडे भरडे कॉटनचे गाऊन होते आणि सलवार कुर्ता होता. आणि सपना म्हणाली, बघा आई, हिला ना कसलीच समज नाही. आता असले कपडे बघितल्यावर हनीमूनवर जाणारा नवरा चिडेल, नाहीतर काय करेल? आणि जानकी म्हणाली, अगं लहान आहे ती, तिला तरी अजून कुठं इतकी समज आहे? आणि आता जानकीनं ते कपडे घेतले स्वतःसोबत आणि त्याच प्लास्टिकच्या कवरमध्ये हे सगळे सेक्सी कपडे टाकले आणि ते कपडे घेऊन स्वतःच्या रूममध्ये ठेवले. आणि आता तिथे गेल्यावर नक्कीच दोघांचा मूड छान राहील असं तिला वाटलं. मग राहुल इकडे रोहितला म्हणाला, काय रे, सपना सांगत होती चिडलास म्हणे राणीवर. आता रोहितला कळेना की नक्की राणीनं काय थाप मारली. इतकं तर खोटं बोललो आपण, नेहमीच बोलतो, मग आता नक्की काय असेल? आणि किती खोटं बोललो आहे की काहीच लक्षात राहत नव्हतं. आणि रोहित राहुलला अंदाज घेत म्हणाला, हो दादा, आणि मग गप्पच बसला. आणि राहुल म्हणाला, अरे मग तू सरप्राईज द्यायचं, तू तिच्यासाठी चांगले कपडे घे ना. आणि सपना सांगत होती तिने सेक्सी कपडे घेतले नाहीत म्हणून चिडलास तिच्यावर. तुला जे हवं ते तू तिच्यासाठी घे, पण इथून निघताना मूड ठीक करा दोघेही. आणि रोहितनं डोक्यावर थोडा हात मारला आणि म्हणाला, या बुटनरनं अशी थाप मारली का कपड्यांची? कपड्यावरून मी चिडलोय असं म्हणाली. आता असे प्रसंग टाळण्यासाठी किती काय काय करावं लागणार काय माहीत. आणि आता दुसराही दिवस उजाडला आणि राणीनं साधासा आपण रोहितनं तिच्यासाठी घेतलेला ड्रेस घातला होता पिंक कलरचा. आणि त्या ड्रेसमध्ये राणी एकदम गुडियासारखी दिसत होती. रोहित आता आंघोळ करून आला आणि टॉवेलने केस पुसता पुसता तिच्याकडे बघतच राहिला. आणि अचानक तिला पाठीमागून स्वतःकडे वळवली आणि राणी घाबरली. माथेरानला जाण्याच्या आधीच यांचं सुरू झालं की काय असं तिला वाटलं. पण त्यालाही आता ती डॉलसारखी वाटत होती, हवा तसा फिरवत होता. मग तिला खालून वरपर्यंत त्या ड्रेसमध्ये बघितली आणि म्हणाला, फिटिंग व्यवस्थित आहे ना? आणि ती हो म्हणाली. मग तोही तयार झाला आणि दोन्हीही जोड्या आपल्या गाडीत बसल्या. जानकी म्हणाली, आता तुम्ही वेगळ्या वेगळ्या गाडीने जाणार का? आणि रोहित म्हणाला, हो आई, प्रायव्हसीसाठी. आणि जानकी म्हणाली, बरं. मग सपना तशीच गॉगल वगैरे लावून केस मोकळे सोडून थोडा मॉडर्न ड्रेस घालून आली. छानच दिसत होती, तशी ती छानच होती, अगदी मॉडेलसारखी. पण रोहितनं तिच्याकडे ढुंकूनसुद्धा बघितलं नाही. राहुलसुद्धा सोसो बघत होता, त्याला जास्त बायकोचं आकर्षण होतं असं नाही. आणि रोशन मात्र म्हणाला, वाव सपना वहिनी, यू आर लुकिंग स्टनिंग ब्युटिफुल. आणि मी सांगू का, तीनही सुनांमध्ये ना वहिनी तू जास्त स्मार्ट आहेस, अगदी सोनमपेक्षा सुद्धा. आणि सपना हळूच म्हणाली, थँक्यू रोशन भाऊजी. आणि आता रोहित निघाला तसं राणीनं त्याच्या हाताला पकडलं आणि नमस्कार करायला खुणावलं. मग दोघांनी मल्हारराव जानकीला वाकून नमस्कार केला, देवानं नमस्कार केला. आणि मग राहुल सपनाला म्हणाला, सपना, ब्युटीचं कौतुक राहू दे, आधी ये इकडं, थोडे संस्कार शिकून घे. आणि सपना तोंड वाकडं करत आली. त्यांनीही तसाच नमस्कार केला. दोन्हीही जोड्या आपल्या आपल्या गाडीत बसल्या आणि रोशन दोघांच्या गाडीसमोर थांबला आणि म्हणाला, गाडी तोपर्यंत हलू देणार नाही जोपर्यंत तुम्ही दोघांपैकी लवकर तिकडून येताना पाळणा कोण हलवेल हे तुम्ही सांगत नाही. आणि हे आईने विचारलेले आहे, मी नाही. तसे सगळे हसले. आणि रोहित म्हणाला, रोशन, मला असं वाटतं की तुझाच पाळणा लवकर हलेल. आणि राहुल म्हणाला, हो ना, मलाही असंच वाटतं. लग्नाच्या बाबतीत वरून सुरुवात झाली असली तरी मुलांच्या बाबतीत मात्र शेवटाकडून सुरुवात होऊ द्या. आणि रोशन हसून म्हणाला, पण रोहित दादा,
माझ्यापासून सुरुवात झाली काय, राहुल दादापासून सुरुवात झाली काय, 2 नंबरला तर तूच असणार, मागूनही आणि पुढूनही. त्यामुळे तुझा नंबर लक्षात ठेव आणि तयारी करून ये. तसं रोहितनं राणीकडे बघितलं आणि राणीनं संकोचून मान खाली घातली. सगळ्यांना बाय बाय करून दोघेही निघाले. आणि मग राणीला एक प्रश्न पडलाच होता निघाल्यापासून. आणि राणी म्हणाली, होय सर, आपण हे असं खोटं खोटं नवरा बायकोचं नाटक किती दिवस करणार? रोहित म्हणाला, जिथपर्यंत खरं कळत नाही सगळ्यांना तिथपर्यंत. राणी म्हणाली, मग यामध्ये समजा 5 वर्ष गेली, 10 वर्ष गेली, तरीही असंच नाटक करायचं? रोहित म्हणाला, हो. ती म्हणाली, पण सर, उद्या जर त्यांनी नातवंड मागितलं तर त्याचं नाटक कसं करायचं? बाळ कुठून आणायचं? चिखलाचं तर नाही ना त्यांच्या हातात देऊ शकत. आणि हे ऐकून रोहितला टेन्शन आलं. त्यानं जागेवरच ब्रेक मारला. तशी पाठीमागून येणारी राहुलची गाडी त्याला धडकता धडकता राहिली. आणि राहुल मला, रोहित, अरे काय हे, अशी ड्रायव्हिंग करतोस का? अजून खूप लांब जायचं आपल्याला. आणि रोहित म्हणाला, सॉरी दादा. आणि पुन्हा त्याने टेन्शनमध्ये राणीकडे बारीक चेहरा करून बघितलं आणि बाळासाठी काय सोल्युशन काढावं असा विचार करत गाडी स्टार्ट केली. एपिसोड आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच.